हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून टाका। सो आंखों की गुस्ताखिया या हिंदी फिल्मचा ट्रेलर रिलीज झालाय आणि कसा वाटलाय मला ट्रेलर त्याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे। चला तर लगेच सुरू करूया। तुम्हारे साथ जब भी रहती हूँ ना तो कोई ना कोई एक्सपेरिमेंट चल ही रहा होता है। अरे तो हॉर्न बजाइए मैडम। सो मी माझ्या टीजर रिव्ह्यू मध्ये देखील म्हटलं होतं की प्रेम हे आंधळं असतं आणि तेच आंधळं प्रेम कुठेतरी एका लव्ह स्टोरीच्या स्वरूपात एक लव्ह स्टोरी त्या आंधळ्या प्रेमाची दाखवायचा प्रयत्न या फिल्म मधनं केला जाणार आहे आणि एक्झॅक्टली तेच आपल्याला ट्रेलर मधनं दिसतंय। एक लव्ह ट्रायंगल देखील दिसतोय आणि एक जर्नी दिसते जे हे दोन इंडिव्हिज्युअल जे आहेत विक्रांत मासी आणि शनाया कपूर हे दोघे करतायत आणि कुठेतरी दोघे त्या जर्नीमध्ये एकमेकांच्या जवळ आल्यानंतर त्या रिलेशनशिप मध्ये काय ट्विस्ट येतात आणि त्याच्यानंतर पुढे काय होतं आणि हा म्हणजे त्या शनाया कपूरने स्वतःचे डोळे झाकण्याचा काय अँगल आहे तो आपल्याला डेफिनेटली फिल्म बघितल्यानंतर कळेल। पण जसं मी टीजर मध्ये म्हटलं होतं की कदाचित स्वतःच्या प्रेमासाठी घेतलेला ते आंधळेपण असावं, ते पेन एक्सपिरियन्स करण्यासाठी घेतलेलं आंधळेपण असावं। बट ते मला वाटतं फिल्म बघितल्यानंतर अजून जास्त क्लिअर होईल। बट म्हणजे ट्रेलर मधनं देखील तोच अँगल दिसतोय। मग ह्या फिल्म मध्ये तेच आहे, प्रेम आहे, त्यानंतर मग त्यामध्ये येणारा दुरावा आहे, एकमेकांपासून दूर जाणं आहे। और तुम तो मूव ऑन कर चुकी हो, तुम्हारे पास तो अभिनव है। प्यार करती थी जान तुमसे बहुत ज्यादा। एक टिपिकल येट थोडं ट्विस्ट असणारी अशी लव्ह स्टोरी मला एकंदर ट्रेलर बघितल्यानंतर वाटली। म्युझिक खूप चांगलं असणार आहे, विशाल मिश्राचा फ्लेवर आहे। It's a beautiful song, John. Thanks. मेरे लिए त्यामुळे एक लवी डवी सॉंग्स आपल्याला ह्या फिल्म मधनं ऐकायला मिळतील आणि मला वाटतं ती गरजेचं आहे। एक लव्ह स्टोरी आहे त्यामुळे अशा टाईपचंच म्युझिक आपल्याला ऐकायला आवडेल देखील। बट एक सगळ्यात रिलीफ वाला फॅक्टर काय माहितीये का की नुकतीच आलेली नादान या फिल्म आपण पाहिली होती ज्यामध्ये खुशी कपूर आणि सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान हा होता आणि त्या दोघांनी ज्या लेवलला डिसअपॉइंट केलं होतं आणि कुठेतरी मग तो नेपोटिझमचा वाद सुरू झाला की यांना असंच फिल्म मिळतात, एक्सपोजर मिळतं, यांना ऍक्टिंग येत नाही, यांनी शिकायला हवं। टू सम एक्सटेंट अगेन फिल्म अजून रिलीज व्हायची आणि पूर्ण फिल्म आपण पाहायचंय। बट सिन्स टीजर मध्ये शनाया कपूरचा एकही डायलॉग नव्हता, फायनली ट्रेलर मध्ये काही डायलॉग्स आहेत आणि ऑनेस्टली एवढं डिसअपॉइंट नाही केलं शनाया कपूरने। सो आय एम होपिंग की जो नेपोटिझमचा वाद उठू शकत होता तो कदाचित नाही उठणार जेव्हा फिल्म रिलीज होईल। बघूया फिल्म रिलीज झाल्यानंतर काय होतंय, भेटूया तेव्हा जेव्हा मी फिल्मचा रिव्ह्यू घेऊन येईल। आणि तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला, रिव्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।